जर तुम्हाला क्रोशे शिकायचं आहे पण सुरुवात कुठून करायची हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. एक एक स्टिच शिकत आपण बेसिक पासून सुंदर प्रोजेक्ट पर्यंतचा प्रवास करणार आहोत. आजच्या या भागात आपण शिकणार आहोत क्रोशेसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, तसेच हुक कसं होल्ड करायचं, यान कशी पकडायची, तसेच स्लिप नॉट कशी बनवायची आणि चेन कशी विणायची. चला तर मग हुक आणि यान घ्या आणि आपण सुरुवात करूयात. क्रोशे शिकण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मुख्य 2 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे यान किंवा उलन. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे यान मिळतात. जर तुम्ही बिगिनर असाल तर अशा प्रकारच्या मीडियम थिकनेसचं यान वापरणं सोयीस्कर ठरू शकतं. हे तुम्ही बघू शकता, खूप बारीक यान आहे. अशा प्रकारचं यान सुरुवातीला वापरणं टाळायचं. तसेच जेवढे तुम्ही लाईट कलर वापरताल ना तेवढे तुम्हाला स्टिचेस इझिली दिसतील आणि तुम्हाला बनवायला सोपंही जाईल. आता हे तुम्ही कलर बघू शकता, हे सगळे डार्क कलर आहेत. कॅमेरामध्ये कदाचित ब्लॅक कलर हा विजिबलही होत नसेल. ब्राऊन कलर असो, ब्लॅक असो, हा नेव्ही ब्लू असो किंवा हा गडद हिरवा कलर असो, हे कलर तुम्ही सुरुवातीला बिगिनर म्हणून वापरणे हे टाळायचे आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे क्रोशे हुक. क्रोशे हुक हे वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल असतात. 2.5 एक जर तुम्ही हा सेट घेतला तर याच्यामध्ये 2.5 पासून 6 mm पर्यंत हे क्रोशे हुक अवेलेबल असतात. आज मी 3.5 mm हुक वापरत आहे. माझ्या मते जर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्यासाठी 3.5 mm किंवा 4 mm ही साईज खूप उत्तम पर्याय आहे. आता हुक कसा होल्ड करायचा ते पाहूयात. हुक होल्ड करण्याची एकच योग्य पद्धत नसते. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल ती पद्धत तुम्ही वापरा. मी सांगणारच आहे की मी पर्सनली कुठली पद्धत वापरते. पहिली पद्धत आहे पेन्सिल होल्ड. अशा प्रकारे जसं आपण पेननी किंवा पेन्सिलनं लिहितो ना, अशा प्रकारे हुक होल्ड करतात. याला म्हणतात पेन्सिल होल्ड. दुसरी पद्धत आहे नाईफ होल्ड. अशा प्रकारे आपण जसं सुरी पकडतो ना तसं हुकला पकडायचं. या होल्ड करण्याच्या पद्धतीला म्हणतात नाईफ होल्ड. मी पर्सनली नाईफ होल्ड वापरते कारण की मला हे कम्फर्टेबल होता. मी हा व्हाईट कलरचा यान बॉल घेतलेला आहे. याचा जो शेवट आहे तो मी डाव्या हातामध्ये पकडतीये. अशा प्रकारे बनवायची आहे स्लिप नॉट म्हणजे सुरगाठ. आपलं जे पहिलं बोट आहे त्या भोवती यान अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे. परत बघा, हा आहे शेवट, हे आहे माझं पहिलं बोट आणि या भोवती यान असं मी गुंडाळलेलं आहे. ठीक आहे, इथे एक आडा पडलेला दिसत असेल तुम्हाला. यानंतर काय करायचं आहे, हा जो वर्तुळ आहे, हा आपला वर्तुळ बनलेला आहे, हा आपल्या बोटाच्या बाहेर काढायचा. दुसरी जी बाजू आहे ती अशा प्रकारे ओढून ह्या वर्तुळच्या सेंटरला आणायची आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपलं हुक घ्यायचं आहे आणि हा जो धागा आहे हा अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि हा जो आपला हा शेवट आहे तो अशा प्रकारे टाईट ओढायचा आहे. ही बनलेली आहे आपली स्लिप नॉट. परत एकदा बघूयात. हा आहे आपल्या धाग्याचा शेवट. हा मी धागा अशा प्रकारे गुंडाळलेला आहे. यानंतर हे वर्तुळ अशा प्रकारे मी बोटाच्या बाहेर काढून घेत आहे आणि हा जो धागा आहे तो हा मी या वर्तुळाच्या अशा प्रकारे फिरून सेंटरला आणलेला आहे. त्यानंतर हुक घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला बाहेर ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा शेवट आहे तो अशा प्रकारे ओढून टाईट करायचा आहे. ही झालेली आहे आपली सुरगाठ. हा धागा आहे हा अशा प्रकारे आपल्याला एक वेळेस राऊंड करून घ्यायचा आहे. तर आता बघूयात चेन कशी बनवायची. तुम्ही बघू शकता की हे हुक आपल्या यानच्या पुढील बाजूस आहे. त्यानंतर अशा प्रकारे ओढवत मागच्या साईडने न्यायचं आहे. तर यान अशा प्रकारे हुकमध्ये फसतं आणि हळूहळू त्याचा अँगल बदलत असं खाली ओढून घ्यायचं. ही आपली चेन बनते. परत एकदा बघा, हा आपला हुकमध्ये धागा आहे. त्यानंतर हुक असं मागील बाजूस न्यायचं आहे आणि असं हुक ओढवत ओढवत हळूहळू हळूहळू आपल्या स्लिप नॉटच्या बाहेर काढायचं आहे. अशा प्रकारे ही आहे आपली चेन. चेनसाठी तुम्हाला जास्त प्रॅक्टिस नाही लागणार. 10 ते 15 मिनिटात तुम्ही ना चेन इझिली शिकून जाल. सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं पण काळजी करू नका. हळूहळू तुम्हीही यामध्ये अगदी एक्सपर्ट व्हाल.
पुढील भागामध्ये आपण या सर्व स्टिचेस शिकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, कॉमेंटमध्ये हा भाग तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि जर तुम्हाला सध्या ट्रेंडमध्ये असलेला इव्हिल आय बॅग चार्म बनवायला शिकायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला भेटते याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.